हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश 10वी बोर्ड परीक्षेमध्ये 5 मार्कांसाठी क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन ऑफ दी पोएम हा विचारला जात असतो. तर या प्रश्नामध्ये 5 पैकी 5 गुण कशा पद्धतीने घेता येतील याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ॲप्रिसिएशन लिहित असताना राईम स्कीम कशी लिहायची, फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते लिहायचे, थीम काय असते, या सर्वांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न अशा पद्धतीचा विचारला जातो. क्वेश्चन 3B, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. खाली दिलेली कविता वाचायची आहे आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर एक एक्झाम्पल म्हणून एक पोएम, एक कविता या ठिकाणी घेतली आहे. कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. रॉबर्ट फ्रॉस्ट. अशा पद्धतीची एक कविता आपल्याला परीक्षेमध्ये दिली जाते आणि खाली काही मुद्दे दिले जातात, ज्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचे. तर पहिला मुद्दा दिलेला आहे टायटल. टायटल म्हणजेच काय, शीर्षक. थोडक्यात टायटल म्हणजे कवितेचं नाव, जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. तर नाव आपण लिहू स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. असं लिहिल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अर्धा मार्क. त्यानंतरचा पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट, म्हणजे कवीचे किंवा कवयित्रीचे नाव. या ठिकाणी ते सुद्धा देण्यात आलेलं आहे, रॉबर्ट फ्रॉस्ट. तर रॉबर्ट फ्रॉस्ट लिहिल्यानंतर आपल्याला मार्क मिळणार आहे अर्धा आणि अर्धा, 1 मार्क झाला. आता आपण येऊ नंतरच्या पॉईंटवर, राईम स्कीम. आता कोणत्याही कवितेमध्ये राईम स्कीम कशी लिहायची ते आपण पाहू. तर दिलेल्या कवितेमध्ये जे कडवे आहेत, जे स्टांजा आहेत, हे स्टांजा 4 ओळीचा आहे, 5 ओळीचा आहे, 6 ओळीचा आहे, ते आपण अगोदर पाहायचं आहे. तर ही जी कविता आपल्याला दिली आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, यामध्ये 4 ओळीचा स्टांजा आहे पहिला. बघा, पहिल्या स्टांजामध्ये जी पहिली ओळ आहे, हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो, या ओळीच्या शेवटचा शब्द आहे नो, KNOW. आता राईम स्कीम लिहित असताना कवितेमध्ये पहिल्या स्टांजामध्ये जी ओळ दिलेली आहे, त्या शेवटचा जो शब्द आहे नो, याला आपण नाव देऊ ए. त्यानंतरची ओळ पहा, हिज हाऊस इज इन द विलेज दो. आता शेवटचा शब्द आहे दो. नो आणि दो हे राईम होतात, मग या ठिकाणी सुद्धा लिहावं लागेल ए. तिसरी जी ओळ आहे, ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. तर हिअर हा या ओळीचा शेवटचा शब्द आहे. मग हिअर हा शब्द नो सोबत राईम होत नाही, त्याच्यामुळं ए येणार नाही. दो सोबत होत नाही, मग ए येणार नाही. मग एच्या नंतरचं ABCDचं लेटर कोणतं आहे, तर बी, ते आपण या ठिकाणी लिहू. त्यानंतर जी ओळ आहे चौथी, टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे स्नो. मग स्नो हा शब्द नो सोबत राईम होतो का, तर होतो, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल ए. तर बघा,
राईम स्कीम कशी झाली, AABA हे 4 ओळींचं कडवं असल्यामुळं, 4 ओळींचा स्टांजा असल्यामुळं याची राईम स्कीम झाली AABA. हेच कडवं जर 5 ओळीचं असतं, 6 ओळीचं असतं तर अल्फाबेट वाढले असते. आता आपण वळूया दुसऱ्या कडव्याकडे. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. आता क्विअर शेवटचा शब्द आहे, याला आपण ए नाव देऊ. त्यानंतरची ओळ टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर. शेवटचा शब्द आहे नियर. नियर क्विअर राईम होतात म्हणून ए. थर्ड लाईन आहे बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. शेवटचा शब्द आहे लेक. लेक हा शब्द क्विअर आणि नियरसोबत राईम होत नाही म्हणून या ठिकाणी लिहू बी. द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. शेवटचा शब्द आहे इयर. इयर हा शब्द क्विअर आणि नियरसोबत राईम होतो मग या ठिकाणी आपण लिहू ए. तर या कडव्याची, या स्टांजाची राईम स्कीम झाली AABA. आता आपण थर्ड स्टांजा बघू. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक. शेक शेवटचा शब्द आहे, याला नाव देऊ ए. नंतरची ओळ आहे टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. मिस्टेक आणि शेक हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून ए. थर्ड लाईन द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. शेवटचा शब्द आहे स्वीप. स्वीप हा शेक आणि मिस्टेकसोबत राईम होत नाही म्हणून या ठिकाणी बी लिहू. फोर्थ लाईन ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. शेवटचा शब्द आहे फ्लेक. तर फ्लेक हा शब्द शेक आणि मिस्टेकसोबत राईम होतो मग या ठिकाणी आपण लिहू ए. मग या तिसऱ्या कडव्याची, तिसऱ्या स्टँजाची राईम स्कीम झाली AABA. आता आपण फोर्थ स्टांजा बघू. फोर्थ स्टांजामधली पहिली ओळ द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. शेवटचा शब्द आहे ए. दुसरी लाईन बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. कीप शेवटचा शब्द आहे. कीप आणि डीप रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून ए. थर्ड लाईन अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. शेवटचा शब्द स्लीप. स्लीप हा डीप कीपसोबत राईम होतो ए. लास्ट लाईन अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. पुन्हा स्लीप आला. स्लीप हा डीप कीप स्लीपसोबत राईम होतो ए. म्हणजे या स्टांजाची राईम स्कीम झाली AAAA. आता बघा मित्रांनो, हे 4 ओळीचा स्टांजा असल्यामुळं AABA, AAAA अशा पद्धतीची राईम स्कीम झाली. जर 5 ओळींचं किंवा 6 ओळींचा जर स्टांजा असेल तर त्यावेळेस ही राईम स्कीम 1 ते 2 अल्फाबेटनं समोर जाईल. योग्य अशी राईम स्कीम लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत 1 मार्क. नंतरचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. तर या पोएममध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आहेत ते आपण बघू. बघा, पहिले आहे इन्व्हर्जन, ज्याचं उदाहरणसुद्धा आपल्याला सांगता येईल, पण त्याचं उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं नाही आहे. तुमच्या माहिती दाखल फक्त इन्व्हर्जनचं उदाहरण या ठिकाणी मी सांगत आहे. हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो. हे उदाहरण इन्व्हर्जनचं आहे, त्यामुळं फिगर ऑफ स्पीच झाला इन्व्हर्जन. त्यानंतर या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिट्रेशन. त्याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. तर ॲप्रिसिएशन ऑफ पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच लिहित असताना फिगर ऑफ स्पीचचे फक्त नावं लिहायची आहेत, त्यांची उदाहरणं किंवा एक्सप्लेनेशन लिहिण्याची आवश्यकता नाही. तर हे फिगर ऑफ स्पीच लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्यानंतर आहे थीम. मग कवितेची थीम काय असते, ती कशा पद्धतीने लिहावी. मित्रांनो, कवितेची थीम म्हणजेच काय तर सेंट्रल आयडिया, म्हणजेच मध्यवर्ती कल्पना. ही कविता कोणत्या कल्पनेवर आधारलेली आहे ते लिहिणे म्हणजेच काय तर थीम लिहिणे. आता या कवितेची थीम काय आहे. द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स बाय अ लिटिल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हनिंग. The little forest, in the speaker's own words, is lovely, dark and deep. Though he is greatly fascinated by the scene, the call of duty urges him to move on.
He reminds himself that he must discharge his duties before it is too late. कवितेची थीम ही एका लाईनमध्ये एका लाईनमध्ये 2 लाईनमध्ये 3 लाईनमध्ये कधी कधी 4 लाईनमध्ये असते. इट डिपेंड्स अपॉन दी पोएम. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवा. क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. मग परीक्षेत कविता कोणतीही देव या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि अशा पद्धतीने सोडवल्यानंतर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. थँक्यू. थँक्स अ लॉट.